साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना 57व्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथे समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। येवला येथील स्मारक स्थळावर सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक संघर्ष समिती आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कॉम्रेड जितेंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने या ठिकाणी स्मारकाचे उद्घाटन करून समाजाला दिलासा दिला पाहिजे। यावेळी येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारे, नगरसेवक समीर समजडिया, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक तथा गटनेते डॉक्टर संकेत शिंदे, नगरसेवक गोटू मांजरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अल्केश कासलीवाल, सचिन खैरनार, कॉम्रेड भगवान चित्ते, अजहर शहा, नितीन संसारे, दीपक पाटोदकर, दीपक लाठे, बाळासाहेब कसबे, संदीप पगारे, तुषार खैरनार, मुकुंद साठे, योगेश पोळ, बखितियार शेख, असद अन्सारी, अन्सारी मायरा, अन्सारी सदाफ शेख, गणेश खैरनार, अनिल हिवाळे, नागेश लोखंडे, सुखदेव बोरकडे, रावसाहेब नागरे, विवेक चव्हाण, कोटमगाव सरपंच गणेश कोटमे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी जितेंद्र गायकवाड, भगवान चित्ते, अध्यक्ष राजाभाऊ लोणारी, नितीन संसारे, अजहर शहा सर आणि इक्रा अरेबिक स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून महाराष्ट्रातील त्यांच्या साहित्यिक चळवळीवर भाष्य केले। ब्युरो रिपोर्ट, सचिन बखारे, येवला। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आज 57वी पुण्यतिथी निमित्त सर्व जमलेले समाज बांधव व इतर मानव अण्णाभाऊंना 57व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन। तसेच अण्णाभाऊंनी गावोगावी जाऊन महाराष्ट्र चळवळ उभी केली आणि अण्णाभाऊंनी पवाडे असतील, पुस्तके असतील, या नवीन युवकाला प्राधान्य दिलं, त्याबद्दल अण्णाभाऊचे खूप खूप अभिनंदन। आज सर्व येवलेकरांच्या वतीनं साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलंय आणि यावेळेस आम्हाला नगराध्यक्ष साहेबांना आणि मंत्री साहेबांना एक म्हणणं आहे का 1 ऑगस्टला पुतळ्याचं उद्घाटन करावं नगराध्यक्ष साहेबांनी मंत्री साहेबांना सांगून, अशी मी या पुण्यतिथी निमित्त मागणी करतोय। जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असे ठणकावून सांगणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्रातील साहित्य परंपरेतील एक मोठं नाव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 57वी जयंती पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होत आहे। त्याच अनुषंगाने येवल्यात देखील ही पुण्यतिथी साजरी होत आहे। येवला नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी यांची देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती। आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व नागरिकांची आणि समाज बांधवांची ही मागणी राहील की आता जे हो घातलेलं अण्णाभाऊंचं स्मारक आहे, हे स्मारकातच यापुढील जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी आणि या स्मारकाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावे अशी समाज बांधवांची एक मागणी आहे। त्याचबरोबर आणि त्याचं उद्घाटनच 1 ऑगस्टला म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने झालं पाहिजे अशी समाज बांधवांची एक मागणी आहे। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा साहित्य परंपरा असेल, जी गुढी परंपरा होती, तिला छेद देत अण्णाभाऊंनी सामान्य माणसाचं एक आवाज आपल्या साहित्यातून पुढे आणला। नायिका प्रधान कादंबऱ्या लिहून अण्णाभाऊंनी महिलांना आपल्या साहित्यामध्ये जागा दिली आणि महिलांचा आवाज बुलंद केला। अशा अण्णाभाऊंना आम्ही विनम्र अभिवादन आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करतो।